सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कथेचा भाग 6. सकाळी अमोल उठला तेव्हा घरातील सर्व सदस्य त्यांच्या अवतीभोवती जमलेले होते आणि त्यांच्याकडे एकसारखे बघत होते. काय हो जावी बापू, झोपेत चालायची सवय आहे का तुम्हाला? सासूबाईंनी आपल्या पदराला आपल्या बोटामध्ये गुंडाळत अमोलकडे बघत चेष्टा केली. अमोल काय बोलणार? तेवढ्यात आतमध्ये गायत्री स्वतःच ओरडून उठली. बाई, एवढी मोठी वाटत होतं का? माझ्याजवळ झोपायची, तुम्हाला इथे खाली येऊन अशी इथेच सोफ्यावर झोपून राहिले? घरी गेल्यानंतर तुमच्या आईला मी काय सांगणार आहे? लग्नाला अजून 8 दिवससुद्धा झाले नाही आपल्याला आणि तुम्ही असे इकडे हॉलमध्ये असा पाहुणाचार केला का? तुझ्या आईवडिलांनी असे मला म्हटले तर मी काय उत्तर देणार आहे? असे बोलत असताना गायत्रीला फार दुःख होत होते. असे ती दाखवत होती. परंतु असे तिचे बाबांनी अमोल आणि गायत्रीकडे पाहून पाठ फिरवली. तरी अमोलने लगेच गायत्रीकडे रागाने बघितले आणि गायत्रीने सुद्धा लगेच 2 हात डोक्याला लावून वाकोळ्यासारखं दाखवत म्हणाली, मी काय तुम्हाला खाणार थोडीच होती? गायत्रीचा मोठा भाऊ तिथे उभा होता. आता त्याला वाटले आपण सुद्धा काही बोललं पाहिजे. जे तिथे जवळ येत म्हणाला, अगं गायत्री, हे तर काहीच नाही. त्याने काल रात्री माझ्यासोबत जे जे केले ते जर मी तुला सांगितलं होतं तर तू ह्यांना चटकन. अमोल उठला आणि त्याने पटकन त्यांचे तोंड दाबले आणि म्हणाला, हे आमच्या दोघांचं प्रेम आहे, तुला कळणार नाही. गायत्री, जा. तुला काही कामधंदा नाही आहे का? फुरे करा आता. लवकर लवकर आवरा. आणि तुम्ही सुद्धा असाच उभा राहणार आहेत की जावे बापू? साठी काही चहा नाश्ता वगैरे बघता का? गायत्रीच्या आईला गायत्रीचे बाबाने म्हटले. इथेच उभा राहणार आहे आता. गायत्रीचा मोठा भावाला रागाने बघत बाबा म्हणाले, जे झालं ते झालं. साखरपुड्यात जायचं आहे, बाहेर या. जा ग इथे तू पण लवकर ये. बाबा गायत्री, अमोल आणि सासूबाईंना बोलले. खरे पाहता अमोल राग यायला पाहिजेत होता, परंतु तसे काही झाले नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याला आनंद मिळत होता. कारण गायत्री जी इतक्या दिवसापर्यंत त्यांच्यापासून लाजत वेगळी वागत होती, ती आता जास्तीत जास्त त्यांच्याशी मन मोकळे पण करू लागली होती. तिच्या मनातल्या भावना तो समजू शकू लागला होता. ज्या मुलीला आपल्याकडे बघताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागत होता, ती मुलगी अतिशय मनमोकळेपणे तिच्या मनातील भावना कृती सहज स्पष्ट करत होती. अजून काय पाहिजे त्याला? माहेरी आलेली गायत्री आपला खरा स्वभावात, आपले खरे वागणे, तिच्या बोलण्याची पद्धती, वागण्याची पद्धती त्याला दिसत होत्या. तिच्यावर असलेले दडपण त्यामुळे ती अमोल बरोबर मैत्रिणीसारखे वागू शकत नव्हती. परंतु माहेरी मात्र लहानपणापासून त्यांच्याबरोबर राहिलेली, मोठी झाली त्या व्यक्तीसमोर ती अमोलशी अगदी वर्गमैत्रिणीप्रमाणे वागत होती. आणि तो सुद्धा त्या नवीन घरामध्ये परकेपणाची कोणतीच भावना न ठेवता आपल्या स्वतःचं हक्काचं घर आहे असंच वागत होता. कुठेच मान अपमान होत आहे ह्याची कुणाला जाणीव करून देत नव्हता. नाहीतर जावई किती त्रास देतात हे त्यालासुद्धा माहिती होतं. मान मिळत नसला तर मान मिळवण्यासाठी
ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्याला स्वतःच्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर जेव्हा त्या माहेरी यायच्या आपल्या नवऱ्याला घेऊन, त्यावेळेस त्यांची नवरे त्या पद्धतीने अमोलशी वागत होते. त्या पद्धतीप्रमाणे त्याने ठरवलेले होते की आपण आपल्या बायकोच्या माहेरी जेव्हा जाऊ, आपण मुळीच तिच्या घरच्या लोकांशी तसेच वागायचे नाही. चला अमोल राव, आता लवकरात लवकर आपल्याला आपल्या बायकाबरोबर तिच्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला जायचं आहे. तयार व्हावे लागणार आहे, असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा तो घाईघाईमध्ये गायत्रीच्या मोठ्या भावाच्या रूममध्ये जाऊन तयार होण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी गेला. तुम्हाला मी सांगितले ना, तुम्ही माझ्या रूममध्ये यायचं नाही. गायत्रीच्या खोलीत जा, त्याने अतिशय नम्रपणे विनंती केली. हो हो, मी पुन्हा चुकून तुमच्या खोलीत आलो. पण काय झालं? तुमची आंघोळ तर झालेली आहे. मी इथे तयारी करतो. उगाचच तिच्या रूममध्ये तिकडे गेल्यानंतर तिलासुद्धा थोडा अवघडल्यासारखे होईल. आणि मलासुद्धा तुमची हरकत नसेल तर मी इथेच आंघोळ करतो आणि इथेच तयारी करतो, अमोल त्याला अतिशय प्रेमाने म्हणाला. गायत्रीला आवडल्यासारखे होईल. मुळीच नाही, मी ओळखतो तिला. तिला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला मात्र होणार आहे, मला नक्की माहिती आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही माझ्या खोलीमध्ये, तिथे बाथरूममध्ये आंघोळ करू शकता आणि इकडेच तयारी करू शकता. मला काही प्रॉब्लेम नाही. माझे लग्न होईपर्यंत माझी खोली मी कुणाबरोबरही शेअर करू शकतो. हा लग्न झाल्यानंतर मात्र माझ्या खोलीत तुम्हाला परवानगी नाही, तो असतच म्हणाला. तुम्हाला कसे लग्न करायचे आहे? लव्ह मॅरेज करायचे आहे की अरेंज मॅरेज करायचे आहे? तुम्हाला कशी मुलगी पाहिजे आहे, सगळं मला सांगून ठेवा. मी बघतो माझ्या गावामध्ये असली कोणी मुलगी तुम्हाला पाहिजे तशी तर सांगतो. अमोल आपल्या बॅगमधले कपडे व्यवस्थित बाहेर काढत म्हणाला. त्याने आश्चर्याने अमोलकडे बघितले आणि म्हणाला, अहो, आपली सर्व सेटिंग झालेली आहे. गायत्रीच्या लग्नासाठी थांबलो होतो. आता तिचे लग्न झालं. पुढच्या वर्षीचे मी सुद्धा बोहल्यावर चढणार आहे. बापरे, म्हणजे तुमचं सगळं मस्तच छान. लग्नाआधी प्रेम, अगदी तंतोतंत कमी शब्दामध्ये बोलत अमोलने आपल्या मन व्यक्त केले. हो, आपल्या लग्नाआधी सगळं झालेलं आहे. आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. तिचीच गडबड चालू आहे, म्हणून लग्नाची थोडी घाईच होती. आता काय तुमचं लग्न झालंय, आता तिला माहिती आहे. आपलेसुद्धा लवकरात लवकर लग्न होणार, म्हणून तिने सुद्धा लग्नाचा तगादा थोडा मागेच घेतला आहे, तो अमोलला म्हटला. लग्नाआधी सगळं आधी जोर देत अमोल म्हणाला. तुमच्या लग्नानंतर सुद्धा नाही झाले ना, आणि आमचं बघा लग्नाआधी सगळं झालं, तो जोरात हसत म्हणाला. अमोलने काही उत्तर दिले नाही. सरळ बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघून गेला. आंघोळ करत असताना त्याच्या मनामध्ये विचार येत होते. खरंच मी साधा राहून गेलो का? लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपल्यालासुद्धा अनेक मुली भेटल्या. अनेक मुलींनी आपल्याला चान्ससुद्धा दिला होता. अगदी किसपर्यंत बऱ्याच ठिकाणी गोष्टी चालू झाल्या होत्या. परंतु आपण आतापर्यंत एखाद्या मुलीला स्पर्शसुद्धा केलेला नव्हता. आपली स्वतःची हक्काची बायको असताना
सुद्धा आपण 8 दिवसापासून आतापर्यंत तिच्याशी कोणत्याच पद्धतीची जबरदस्ती केली नव्हती. आणि इकडे मात्र आपल्यालाच बायकोचा भाऊ हा गोष्टीचा मजाक उडवत आहे. आपल्या प्रामाणिकपणाबद्दल लोक आपल्याला हसत आहे ह्याची जाणीव त्याला होत होती, परंतु खंत मात्र होत नव्हती. कारण हा प्रामाणिकपणा नक्कीच त्याला आयुष्यामध्ये फार कमी येणार होता. आणि एक शिक्षक की पेक्षा असणाऱ्या व्यक्तीला हा प्रामाणिकपणा त्यांच्या संस्कारमध्ये, त्यांच्या चारित्र्यामध्ये नेहमीच असावा असे त्याला वाटत होते. कारण पुस्तकाने माणूस घडवतो आणि घाणेरड्या विचाराने माणूस बिघडतो हे सुद्धा त्याला माहिती होते. अंघोळीचा पाण्याचा आवाज येत नव्हता म्हणून गायत्रीच्या भावाने अमोलला मोठ्याने आवाज दिला. काय हो, परत त्या बाथरूममध्ये झोपला की काय? करा लवकर अंघोळ, ही गायत्री वाट बघत आहे बाहेर तुमची. अमोलने त्याचा आवाज ऐकला आणि भरभर आंघोळ करायला सुरुवात केली. 10-15 मिनिटांमध्ये तो तयार होऊन हॉलमध्ये जाऊन बसला. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.